दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला सर्च वरती जाऊन वर्ड हे डॉक्युमेंट ओपन करायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे सर्च बार मध्ये एनव्हलप हे डॉक्युमेंट सर्च करायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला एनव्हलपला क्रिएट करायचं आहे. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला याला वर्ड डॉक्युमेंटला पीडीएफ मध्ये कन्वर्ट करायचे आहे. त्यासाठी आपण फाईल टॅब मध्ये जाऊ. त्यानंतर आपण एक्सपोर्ट ह्या बटनावरती क्लिक करू. त्यानंतर इथे आपण क्रिएट पीडीएफ वरती क्लिक करू आणि आपण त्याला पब्लिश करू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला वर्डच्या डॉक्युमेंटला सेव्ह करायचे आहे. त्यासाठी आपण फाईल टॅब मध्ये जाऊ. त्यानंतर आपण सेव्ह ॲज ऑप्शन वरती क्लिक करू. आपण त्याला डेस्कटॉप वरती सेव्ह करू. त्यावरती आपण एक नाव टाकू आणि सेव्ह करू. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्याला दिलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर आपल्याला त्याचा फॉन्टची स्टाईल चेंज करून त्याला कॅलिब्री बॉडी ही फॉन्ट स्टाईल आपल्याला अप्लाय करायची. त्यासाठी आपण होम टॅब मध्ये जाऊ. त्यानंतर आपण इथे फॉन्ट मध्ये जाऊन येथून आपण त्याला कॅलिब्री बॉडी हा फॉन्ट इफेक्ट अप्लाय करू. त्याचसोबत आपल्याला त्यांनी सांगितलं आहे की आपल्याला फॉन्टची साईज 16 करायची आहे. त्यासाठी आपण फॉन्ट साईज मध्ये जाऊन फॉन्टच्या साईजला 16 करू. थँक्यू. दिलेल्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला MS वर्ड हे डॉक्युमेंट सर्च बार मधून ओपन करायचं आहे. त्यासाठी आपण सर्च मध्ये जाऊ. इथे वर्ड हे टेक्स्ट टाईप करून वर्ड डॉक्युमेंटला ओपन करू. त्यानंतर आपल्याला सर्च बारचा वापर करून इथे एक रेडीमेड टेम्पलेटला सर्च करायचे आहे. त्यानंतर आपण त्याला सिलेक्ट करून क्रिएट करून घेऊ. थँक्यू.